राम नाम का झेंडा लहराव, तपोवन में वन बनाव. बघा काय शोकांतिका आली आहे. दंडकारण्य असणाऱ्या ह्या भूमीमध्ये आज तपोवनामध्ये वनच नाही आहे. जे काय थोडेफार वृक्ष आहेत त्याच्यावरही वक्रदृष्टी आहे. खरं तर परत एकदा दंडकारण्य निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हा परत इथे रामांचे पदस्पर्शाने ही भूमी परत एकदा लल्लालिट होईल. आणि म्हणून सर्व नाशिककरांनी हे वन वाचवलं पाहिजे आणि नाशिकमध्ये जिथे जमेल तिथे हिरवगार वृक्षवल्ली लावली पाहिजे. तेव्हा कुठे आता जे काही 42 टेम्परेचर झालं ते पुन्हा पूर्वीसारखं 40 वर्षापूर्वीचं 30-31 वर आपलं उन्हाळ्यामध्ये तापमान जाईल. नाही तर आहेच, आपण दुबईशी आपण तुलना करायला मोकळे झालेलो आहोत. आता 42 पर्यंत गेलेलो आहोत. अजून जर वृक्षतोड झाली तर मग आपण 50-55ला पोचायला काही वेळ लागणार नाही. आणि मग पुढची पिढी मात्र आपल्याला माफ करणार नाही. म्हणून ही जी काही लढाई चाललेली आहे, प्रेम लोक व्यक्त करताय की आपली पुढची पिढी आपल्याला आनंदाने नाशिकमध्ये मोठी होताना पाहायची आहे. त्यांनाही श्वास घ्यायचा आहे, आपल्यालाही श्वास घ्यायचा आहे. आणि नैसर्गिक श्वास आपल्याला फक्त ह्या झाडांकडूनच मिळतो. त्यामुळे हे आपले ऑक्सिजन सिलेंडर आहेत आणि हे आपण वाचवले पाहिजे. धन्यवाद.